तेच ना. बरं, आजची महत्वाची पत्रकार परिषद जिल्ह्याच्या दृष्टीनं जी आहे ती अजून एक आनंदाची बातमी आपल्या रत्नागिरीकरांसाठी आणि रत्नागिरीच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आणि विशेषतः महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आहे की मागच्या वर्षीपासून आपण जे मेडिकल कॉलेज रत्नागिरी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज जे सुरू केलं ते मला सांगताना आनंद होतोय की महाराष्ट्राच्या मेडिकल कॉलेजच्या रँकिंगमध्ये हे पहिलं आलेलं आहे. 99% रिझल्ट पहिल्या वर्षाचा आपल्या मेडिकल कॉलेजचा लागला आणि त्याच्यामुळं जे मेडिकल कॉलेज आपण काढलं होतं त्याचा हेतू हा साध्य होताना आपल्याला दिसतोय. भविष्यामध्ये देखील हे मेडिकल कॉलेज देशातलं एक नंबरचं असावं यासाठी आम्ही सगळे मिळून प्रयत्न करू. आणि म्हणून तुमच्या वतीनं, रत्नागिरीकरांच्या वतीनं मी त्या विद्यार्थ्यांना, तिथल्या प्राचार्यांना, तिथल्या डीनना आणि सगळ्या स्टाफला देखील त्यांचं अभिनंदन करतो आणि रत्नागिरीच्या शैक्षणिक इतिहासामध्ये पहिल्यांदाच मेडिकल कॉलेजनं ठसा उमटवल्याबद्दल त्यांचे आभार देखील मानतो. दुसरा महत्वाचा मुद्दा जो आज पत्रकार परिषदेचा आहे तो म्हणजे आज माझी जिल्ह्याच्या विकास कामाची एक आढावा बैठक झाली आणि या आढावा बैठकीतनं अनेक नवीन प्रकल्प जे रत्नागिरी जिल्ह्याला मिळालेले आहेत त्याच्यावर आमची चर्चा झाली. त्याच्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये MIDCनं तळोजा नावाचं एक शहर दत्तक घेतलं होतं आणि स्मार्ट सिटी म्हणून त्याची डेव्हलपमेंट केली होती. तर आज मला सांगताना आनंद होतोय की ज्या विभागाचा मंत्री म्हणून मी काम करतो त्या विभागामध्ये MIDC हे महामंडळ येतं आणि त्या MIDCनं वाटतची MIDC असेल, हिरळीची MIDC असेल, स्टरलाइटची 550 एकर जागा असेल, राजापूरला होणारी MIDC असेल, मंडणगडला होणारी MIDC असेल, या सगळ्याचा विचार करून रत्नागिरीचं जिल्ह्याचं ठिकाण हे स्मार्ट सिटी बनावं यासाठी आमच्या बोर्डानं 400 कोटी रुपये स्मार्ट सिटीला मंजूर केले. त्याचं टेंडर काल पब्लिश झालेलं आहे आणि याचा भूमिपूजन समारंभ 5 किंवा 6 तारखेला रत्नागिरी शहरामध्ये होणार आहे. सगळ्या रत्नागिरी शहरातल्या शाळा, सगळे रत्नागिरी शहरातले रस्ते, IIT कडनं अभ्यास केलेले ड्रेनेज सिस्टीम, आपला तोरण नाला, या सगळ्या ज्या इसेन्शियल बाबी होत्या ह्या सगळ्या या स्मार्ट सिटीमध्ये आपण इन्क्लूड केलेल्या आहेत. आणि ग्रामीण भागामध्ये ज्या MIDC आहेत त्यांना लागून असलेल्या शाळा, त्याला लागून असलेल्या पाखाड्या या देखील त्याच्यामध्ये घेतलेल्या आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की स्मार्ट सिटी रत्नागिरी बनणं हे माझं स्वप्न नव्हतं तर ते रत्नागिरीकरांचं स्वप्न होतं आणि त्या स्मार्ट सिटीला 400 कोटी रुपये आमच्या विभागानं मंजूर केलेले आहेत. दुसरी महत्वाची गोष्ट, प्राणी संग्रहालयाचं काम कंपाऊंड वॉलचं सुरू आहे. त्याचं भूमिपूजन आम्ही 4 किंवा 5 तारखेला करतोय. 1 तारखेला जिल्ह्याच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा कार्यक्रम आहे. खेड, चिपळूण, संगमेश्वर, राजापूर या 4ही रेल्वे स्टेशनच्या सुशोभीकरणाचा लोकार्पण सोहळा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि माझ्या उपस्थितीमध्ये होणार आहे. रत्नागिरी जिल्ह्याचं जे रेल्वे स्टेशन आहे, मेन रेल्वे स्टेशन, त्याच्या देखील सुशोभीकरणाचा लोकार्पण सोहळा आणि महाराष्ट्रातलं सगळ्यात सुसज्ज रेल्वे स्टेशन 40 कोटी रुपये खर्च करून आपण जे बांधतोय त्याचा भूमिपूजन सोहळा हा 2 तारखेला रत्नागिरीमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. 4 तारखेला रत्नागिरी शहरातली जी शिवसृष्टी आहे ज्याच्यामध्ये उंच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. आजच मी जाऊन तिथे एक अतिशय तसा टायटॅनिक पॉइंट होता तसा एक पॉइंट जो डेव्हलप झालाय त्याची देखील पाहणी करून आलो. आणि पहिल्या फेज मधले 5 किल्ले त्याचा लोकार्पण सोहळा 4 तारखेला संध्याकाळी 7 वाजता रत्नागिरीमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे, मी एका आता वास्तूची पाहणी करायला जाणार आहे 2 वाजता. इथं आपण जर उपस्थित राहिलात तर सर्वसामान्य गरीबातल्या गरीब माणसासाठी आरोग्याची सुविधा महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या नंबरची सुविधा ही कॅशलेस हॉस्पिटलची. मी लोकमान्य टिळक कॅशलेस दवाखाना जो आपण केलाय त्याची इमारत तयार झालेली आहे, त्याचा लोकार्पण सोहळा देखील 4 तारखेला होणार आहे. कुणबी भवन जे बांधलं जातंय जाकादेवीला त्याचा भूमिपूजन सोहळा आहे. आणि ज्या सामाजिक संस्थांना MIDCनं जमिनी दिलेल्या आहेत त्यांना देखील जागा लोकार्पण करण्याचा सोहळा देखील 4 आणि 5 तारखेला आयोजित करण्यात आलेला आहे. तर या कार्यक्रमाला आपण देखील उपस्थित राहावं. आणि आपल्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आज मी सांगतो
की आपल्याला जी 3 गुंठे जमीन पत्रकार भवनासाठी दिली होती त्याला आजच आम्ही 1,36,00,000 रुपये इमारतीला मंजूर केलेले आहेत आणि त्याचा भूमिपूजन सोहळा देखील आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये 5 तारखेला आयोजित केलेला आहे. आचारसंहिता लागायच्या अगोदर त्याचं टेंडर होईल आणि काम देखील सुरू होईल. त्याच्याच बाजूला एक कम्युनिटी हॉल आपण बांधतोय 2,000 लोकांचा, जे मी आपल्याला 1 वर्षापूर्वी सांगितलं होतं की हिंदू असेल, मुस्लिम असेल, कुठच्याही जाती धर्माचा असेल आणि त्याच्या मुलाला किंवा मुलीला लग्न करायचं असेल तर किमान 50,000 रुपयाचा हॉल घ्यावा लागतो. हा शासनाचा हॉल बांधून झाल्यानंतर काजीसाहेब फक्त 5,000 रुपयामध्ये मिळणार. त्याचं देखील काम 5 तारखेला सुरू होतंय. त्याच्यामुळे असे विविध उपक्रम जे रत्नागिरीमध्ये सुरू आहेत त्याचा लोकार्पण सोहळा आणि काहींचा भूमिपूजन सोहळा हा देखील आपण रत्नागिरीमध्ये करणार आहोत. आणि अजून एक ऑडिटोरियम म्हणजे आपल्याकडे नाट्यगृह आहे, पण जे 5-10 हजार विद्यार्थी आता रत्नागिरी शहरामध्ये आपल्याकडे शिकायला येणार आहेत त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी जे 600 सीटचं ऑडिटोरियम पाहिजे ते देखील आज आम्ही मंजूर केलंय. भैरी आपलं देवस्थान जे आहे त्याच्या सुशोभीकरणासाठी 3 कोटी रुपये आज आपण मंजूर केलेत. विश्वेश्वर मंदिराच्या सुशोभीकरणासाठी 1 कोटी रुपये आज आपण मंजूर केलेत. त्याच्यामुळे या देवस्थानचा देखील चांगला विकास व्हावा यासाठी आजच्या बैठकीमध्ये हे आम्ही निर्णय घेतलेले आहेत. दुसरं, अली मियां काजी साहेबांची एक मागणी होती की एपीजे अब्दुल कलामांच्या नावानं काहीतरी करावं आणि त्या सायन्स गॅलरीला नगरपालिकेनं एपीजे अब्दुल कलाम सायन्स गॅलरी असं नाव देण्याचा देखील आज निर्णय घेतलेला आहे. मल्टीमीडियाचं ट्रायल 8 तारखेला होईल आणि सुरू 1 डिसेंबरला होईल. साहेब, आता आपण जे कामं बोललीत ना ते संपली होणार आहे उद्घाटन पाहिजे 2-3 दिवसामध्ये आम्हाला सगळ्या पत्रकारांनी तुम्ही किंवा कोणा तुमचं माणूस आम्हाला सगळी कामं आता बघायची 2-4 दिवसामध्ये शनिवार रविवार. माझं असं म्हणणं आहे की तुम्ही ही कामं बघण्यापेक्षा मी तुमच्या बरोबर येतो. तेच ते तुम्ही पाहिजे आणि रविवारी ठेवा रविवारी सुरुवात व्हायला आता तुम्ही काय काम करणार असे तुम्ही बोलू नका. काय रविवार पण चांगला दिवस आहे ना. चालेल ना, तुम्ही सांगाल काळजी करू नका तुम्ही तुमच्या मनात. हा, दुसरं विश्वेश्वरच्या इथं आपण भक्ती निवास जे बांधतोय त्याचं देखील भूमिपूजन आहे विश्वेश्वर मंदिराचं. आणि जी काजी साहेब आपल्या सगळ्यांची मागणी होती की बोर्डाचं ऑफिस इथं पाहिजे ते देखील बोर्डाचं ऑफिस आपण मुस्लिम बांधवांसाठी इथं सुरू करतो. बघ बोर्डाचं पत्रकारांची फोन होईल त्याच्या अगोदर काय नाही पत्रकारांना काय स्कीम वगैरे काय देणार प्लॅन देणार ना स्पेशलिस्ट स्कीम वगैरे काय नाही प्लॅन देणार ना प्लॅन देणार काय करायचं बघून बघून डोळे दुखतील त्याच्या अगोदर सगळ्यांचं म्हणणं आहे की काय घोषणा आहे का तुमच्याकडनं. कसली घोषणा मला म्हणत होते रविवारी आता पाणी करणार ना इन कॅमेरा करू चालू करा पारदर्शक कारभार. तुम्ही मंत्री आहात आम्ही तुमचे मतदार आहोत बटन दाबणार आहोत. चला अजून काय मनातलं सगळं सांगितलं म्हणून बरेच दिवसाला आले आणि काय आजच्या मीटिंग मध्ये सांगितलं एवढं भरपूर झालं. आधी छोटा प्रश्न राहिला आतापर्यंत म्हणजे आता आयजॉन टुडे पर्यंत किती महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकीचा लाभ झाला. नाही मी काल तुम्हाला आश्चर्य वाटेल की काल 2 दिवसामध्ये मी जवळजवळ 28 गावांमध्ये जाऊन आलो. 28 गावांमध्ये महिलांच्या चेहऱ्यावरचं हास्य जे आहे ते अतिशय महत्वाचं आहे. परंतु काही ठिकाणी 48 महिला राहिल्या आहेत, काही ठिकाणी 72 राहिल्या आहेत, काही ठिकाणी 100 राहिल्या आहेत. त्यांचे पैसे या महिन्याच्या 29 तारखेला किंवा 30 तारखेला जमा होतील आणि त्यांच्या खात्यावर 4,500 रुपये होतील आणि ज्यांच्या खात्यावर 3,000 रुपये झाले त्यांच्या खात्यावर 1,500 रुपये होतील. पण याच्यामध्ये काल मी स्वतः काही बँकांना देखील भेट दिली. पोस्टामध्ये अशी फक्त एका ठिकाणी कुठेतरी अडचण निर्माण झाली, पण काल 28च्या 28 गावांमध्ये जिथं मी जाऊन आलो तिथे 0 बॅलन्सवरच त्या महिला भगिनींना पैसे देतात याची खात्री केली. पण तक्रार असेल त्या बँकेला आपण समजून सांगू. हो, शहरातील काँक्रिटीकरणाचं काम सुरू झालेलं आहे. काय त्यावर आपली प्रतिक्रिया? रस्त्याबाबत भयंकर बोंब आहे सध्या. सर काँक्रिटीकरण सुरू झाल्यानंतर काय बोलायचं? बोंब होती ते आता पूर्ण शांत होतील. मग ते तुम्ही लिहा ना, करायची बोंब कमी. बरं, अजून एक महत्वाची गोष्ट मी आपल्याला सांगतो की आपल्याकडे युवा कार्यशाळा जी मुख्यमंत्री युवा कार्यशाळा एक जी स्टायपेंडची योजना आहे त्याच्यामध्ये
ग्रामपंचायतीमध्ये देखील 847 लोक 6 महिन्याच्या 60,000 रुपये पगारावर, म्हणजे एकूण 60,000 रुपये पर महिना 10,000 रुपये पगारावर आपण भरण्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत. योजना दूध देखील आपण करतोय. तर याच्यामध्ये मला आपल्याला देखील विनंती करायची आहे की हे योजना दूधचे देखील फॉर्म भरण्याचं आवाहन आपण करावं. या सगळ्या युवा कार्यशाळेच्या ज्या कार्यशाळा आहे, या कार्यशाळांमध्ये देखील तरुण तरुणींनी उपस्थित राहावं, ज्यांना 6 महिन्यासाठी जॉबची ऑपॉर्च्युनिटी आम्ही देऊ शकतो. पुढे चांगलं काम त्यांनी केलं तर कंपनी त्यांना पुढे नेऊ शकतं. आणि कालच्या कॅबिनेटमध्ये अजून एक जो निर्णय झालाय महत्वाचा, तो म्हणजे 1961 सालामध्ये कुणबी या जातीसमोरचं तिल्लोरी हा शब्द जो काढलेला होता, त्याच्यासाठी लोकनेते शामराव पेजे साहेबांनी अथक प्रयत्न केले होते. मागच्या सरकारमधल्या मुख्यमंत्र्यांना देखील आम्ही सांगितलं होतं की या ऐतिहासिक क्षणाचे आपण साक्षीदार व्हा, परंतु ते काय होऊ शकले नाही. त्याच्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांनी राज्य मागासवर्गीय आयोगाला विनंती केली आणि राज्य मागासवर्गीय आयोगानं जो अहवाल पाठवला त्याच्यामध्ये कुणबी बांधवांची ऐतिहासिक मागणी ही पूर्ण झाली आणि कुणबी या जातीच्या समोर आता 2 दिवसापूर्वीपासून तिल्लोरी कुणबी हे लावलं जाणार आहे, जी आपल्या कुणबी समाजाची अस्मिता होती. आता जन्माला येणारं मूल किंवा मुलगी किंवा मुलगा हे आता तिल्लोरी कुणबी म्हणून ओळखलं जाणार आहे आणि जे जन्माला आलेले आहेत अशा 4 लाख लोकांना त्या सर्टिफिकेटचा फायदा देखील होणार आहे. हा, आणि दुसरं त्याच्यामध्ये तुम्हाला ज्यांनी अभ्यास केलाय त्यांना माहित असेल, अजून एक त्याच्यामध्ये एक शंका होती की ती काढून पूर्णविराम होता. तर ती काढून पूर्णविराम असल्यामुळे त्याला तिल्लोरी असं म्हटलं जायचं नाही. तर ती काढून पूर्णविराम ज्यांच्या लिव्हिंग सर्टिफिकेटवर आहे, ज्यांच्या बर्थ सर्टिफिकेटवर आहे, त्यांना देखील आता तिल्लोरी कुणबी असं संबोधलं जाणार आहे ना. ती डॉट ती मुळे कन्फ्युज आहे, त्यामुळे कन्फ्युजन व्हायचं. भेटणार ना. मिऱ्याच्या MIDCच्या सगळ्या लोकांना मी स्वतः भेटणार आहे. पुढच्या आठवड्यातल्या दौऱ्यामध्ये भेटणार आहे आणि मी स्पष्टपणाने सांगितलेलं आहे की त्या MIDCच्या जागेच्या बाबतीत कोणालाही राजकारण करण्याची आवश्यकता नाही. तिथल्या सगळ्या लोकांच्या भावना माझ्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत. तिथल्या लोकांना हवा तो निर्णय आणि त्यांच्या मागणी अनुरूप निर्णय उद्योग विभाग घ्यायच्या मनस्थितीमध्ये आहे, परंतु त्यांच्याशी एकदा मी चर्चा करणार आहे आणि मग तो निर्णय घेणार. स्टरलाइटच्या संदर्भातली लोक मला काल भेटलेली होती. त्याच्यामध्ये त्यांनी एक सुवर्ण मध्य काढून एक प्रपोजल MIDC कडे देतो म्हणून सांगितलेलं आहे आणि ते जर आम्हाला शक्य असेल तर आम्ही त्या शेतकऱ्यांसाठी करणार. नाही, कुठनं माहिती कळली? त्याला आपण काय करणार ना, त्यात तुमची माझी चूक नाही ना. आता सांगतो फोन करून. पण सिव्हिल हॉस्पिटलच्या अपग्रेडेशनचं उद्घाटन देखील, लोकार्पण सोहळा देखील 4 किंवा 5 तारखेला. CS ला फोन लावा ना. छोटा प्रश्न, माजी आमदार आणि भाजप नेते बाळमाने मातोश्रीराजावर भेटायला अशी बातमी सध्या वर्तमानपत्रात, सोशल मीडियामध्ये, आणि त्याचा तुमच्याबरोबर ते उभाटाचे कॅन्डिडेट कदाचित असतील अशी चर्चा आहे. नेमकं यावर तुम्हाला काय वाटतं? मला असं वाटतं की त्यांच्या या वैयक्तिक राजकीय प्रवासाबद्दल मला बोलण्याचा काही अधिकार नाही. त्यांना लोकशाहीमध्ये कोणालाही जाऊन भेटण्याचा अधिकार आहे, सणासुदीच्या नावानं जाऊन भेटण्याचा अधिकार आहे. काही त्यांच्या घरामध्ये फंक्शन आहे असं मला कळलं, त्या उद्देशानं ते देखील गेले असतील. डायरेक्ट ते मातोश्रीवर जर गेले असतील तर ते पक्षप्रवेशासाठीच गेले असतील असं म्हणणं कार्यकर्ता म्हणून मला पटत नाही. ते देखील माझे सहकारी आहेत, भाजपचं अतिशय चांगलं ते काम करतायत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्यांची भूमिका देखील समजून घेणं गरजेचं आहे. उद्या मी एका माझ्या वैयक्तिक कामासाठी एखाद्या कोणाला तरी भेटलो तर मी काही दुसऱ्या पक्षामध्ये जातो असं होत नाही. जसं तुम्ही अनेकांना भेटता, अनेक पक्षाच्या लोकांना भेटता, त्यांना प्रत्येकांना वाटतं की अलिमिया गाजी साहेब माझ्याच पक्षाचे आहेत. तसं कदाचित त्यांचं असेल, ते कुठेतरी भेटले असतील म्हणून ते त्या पक्षात चाललेत असं मी बाकीच्यांसारखं म्हणणार नाही. त्यांच्या काही कामानिमित्त ते भेटले असतील तर मला माहित नाही. पण कदाचित कदाचित ज्या महाविकास आघाडीचे बाळमानी उमेदवार असेल तर तुम्हाला काय वाटतं? नाही, कोणाच्या विरोधात तरी कोणतरी उमेदवार असणारच आहे ना. आपण आतापासून कशाला म्हणजे डोक्याला ताप करून घ्यायचं? तुम्हाला असले उमेदवार तर कशाला काय वाटायला पाहिजे? एक लक्षात ठेवा, ते भाजपचे नेते आहेत, भाजप विधानसभा क्षेत्राचे ते प्रमुख आहेत.
त्याच्यामुळं मी त्यांच्यावर शंका घेणं हे उचित नाही. ते माझे सहकारी आहेत, माझे अतिशय परम मित्र जवळचे आहेत. त्याच्यामुळे त्यांच्यावर बोलणं आणि त्यांच्या लोकशाहीच्या अधिकारावर बोलणं हे माझं कर्तव्य मी मानत नाही. 5व्यांदा विधानसभेत जाण्यासाठी उदय सामंत सज्ज आहेत. 5व्यांदा विधानसभेमध्ये जाण्यासाठी मला पाठवण्यासाठी तुम्ही सज्ज आहात का, हा प्रश्न आहे. प्रश्न विचारता मला, मी उत्तर देणार. ते नंतर भेटायचं. रत्नागिरी 24 न्यूज चॅनलला आताच सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका.